नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजर हलवा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि आता आपण गाजरची साल काढून घेऊया। आपल्या गाजरची साल काढून झाले की मी त्याच्या मुळाचा भाग आणि खालचा भाग कट करून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी सर्व गाजरची साल काढून आणि त्याच्या मुळाचा भाग कट करून घेणार आहे। लाल भडक असे आपले हे गाजर आहेत आणि आता आपण या गाजरचे 3 ते 4 असे तुकडे करून घेणार आहोत। मी गाजर हे खिसणार नाहीये, मी तुकडे करून शिजवून घेणार आहे। सर्व गाजरचे आपले तुकडे करून झाले, तुम्ही पाहू शकता। आता गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे। आपले साजूक तूप गरम झाले की मी हे कट केलेले गाजर कुकरमध्ये टाकून घेणार आहे। सर्व गाजर आपले टाकून झाले की एक 5 मिनिटं मी हे व्यवस्थित असं तूप सर्व गाजरला लागलं गेलं पाहिजे, त्यासाठी हलवून घेणार आहे आणि 5 मिनिटांसाठी मी हे गाजरवर म्हणजे कुकरवर झाकण ठेवून घेणार आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या गाजराला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूनच मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढणार आहे आणि त्यानंतर कुकर आपला थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असे आपले गाजर एकदम मऊसूत असं शिजलेलं आहे, त्याचा कलर बदललेला आहे। मी तुम्हाला दाखवते, एकदम मऊसूत असे आपले गाजर शिजले गेलेले आहेत। आता मी चमच्याच्या मदतीने त्यांना मॅश करून घेणार आहे। सहज मॅश होतात, गाजर एवढे छान शिजले गेलेले आहेत। आपले सर्व गाजर मॅश झाले की मी गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहे आणि आपलं तूप गरम झाले की मी त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे। ड्रायफ्रूटमध्ये मी मनुका, काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेला आहे। हे सर्व मी तुपावर बदामी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण मॅश केलेले गाजर टाकून घेऊया आणि एक 5 मिनिटं मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे गाजर गोड असतात, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखर कमी प्रमाणातच टाकणार आहे। मी इथं अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि आता आपण ही साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाव वाटी खवा किसून घेतलेला आहे तो टाकून घेते आणि एक 10 ते 15 मिनिटं मी व्यवस्थित असं हे परतून घेणार आहे, जेणेकरून आपला गाजरचा हलवा तयार होईल। मी गॅसची फ्लेम बंद करायच्या अगोदर त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।